तर हॅलो गाईज, आजची डेट आहे 8 जून आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी कोमल. तर आज माझ्याकडे बोलण्यासाठी 3 टॉपिक आहेत. त्याच्यामधल्या 2 चांगल्या न्यूज आहेत आणि एक थोडीशी इमोशनल आणि वाईट न्यूज म्हणता येईल. तर आज आहे माझ्या छोट्याशा भाचीचा बड्डे, तिचं नाव आहे दुर्वा. तर दुर्वा बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गावात गेले की ही माझ्या पुढे मागे असते, आत्तू चालू असतं आमचं. सो तू खूप मोठी हो, यशस्वी हो, अशाच तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद राहील. आणि दुसरी न्यूज अशी की माझा मोठा दादा, जो की आमच्या गावचा पोलीस पाटील आहे, सागर दादा, त्याचा पण आज बड्डे आहे. आणि तो म्हणजे खूप स्पेशल व्यक्ती आहे माझ्यासाठी. म्हणजे माझं सपोर्ट सिस्टम, ते सगळे विरोधात असतात, तिथे तो सोबत असतो खंबीरपणे. तर दादा, तुला पण तुझ्या राजकारणी लाईफमध्ये, समाजकारणामध्ये, परत तुझ्या बिझनेसमध्ये खूप सारं सक्सेस मिळो, अशीच इकडे रायचरणी सदिच्छा व्यक्त करते. आणि तुला एक खूप मोठा व्यक्ती झालेलं पाहायला मला आवडेल. अशीच तुझ्या छोट्या बहिणीकडनं तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सदिच्छा. आणि थर्ड न्यूज आहे की आज आहे 8 जून, तर माझ्या पप्पांना जाऊन आज कंप्लीट 18 वर्ष झाली. तर ही खूप इमोशनल अशी न्यूज आहे आमच्यासाठी. न्यूज म्हणजे हा दिवस एवढा पण काही म्हणजे खास नाही आहे. तर पप्पांचं एक बद्दल, त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे ते राजकारणामध्ये होते, शिवसेना शाखा प्रमुख होते पप्पा. आणि शिवसेनेसाठी खूप काम त्यांनी केलं आहे. जे पण त्यांना ओळखतात सगळ्यांना माहितीच आहे पप्पा काय होते ते. त्यांनी त्यांचं नाव इतकं मोठं केलं होतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये. तर मला पण त्यांच्यासोबत बनायचं. आणि ते खूप असे हेल्पफुल होते, लोकांना हेल्प करायचे. सगळ्यांशी त्यांचं बॉन्डिंग खूप छान होतं. म्हणजे मी असं एक सिंगल व्यक्तीकडनं पण ऐकलं नाही आहे की तुझे पप्पा वाईट होते म्हणून. प्रत्येकाचा फीडबॅक खूप छान आहे. आणि मला पण त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी आठवतं आहे. आणि सॉरी डिस्टर्ब होते, थोडं ट्रेनमध्ये शूट करते कारण की नंतर वेळ नाही मिळणार. आज संडे असल्यामुळे काम खूप जास्त राहील, वर्कलोड जास्त असणार आहे. तर थोडंसं समजून घ्या. आणि छान अशी सनलाईट पडते चेहऱ्यावरती माझ्या. तर पप्पांबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे. पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जर तुमच्या घरात इकडची व्यक्ती नसेल ना, तर तुमच्यासोबत कोणीच नसतं. म्हणजे सगळे तुमच्या अगेन्स्ट असतात. पण ठीक आहे, त्यातनं पण खंबीरपणे मार्ग काढून आमची मोठी स्ट्रॉंग आम्ही खूप पुढे गेलो आता. आणि फायनली पप्पांना झालेलं आता 18 वर्ष. तरी त्यांच्या आठवणी वगैरे त्यांच्यासोबत आहेच आमचा आणि आशीर्वाद. त्याच्यामुळेच आज जे पण आहे ते त्यांच्यामुळेच आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आज जास्त काही नाही आहे बोलण्यासारखं. तरी काही स्पेशल झालंच तर संध्याकाळी ते अपलोड होईल.